नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राहुल. एक्सप्लोर फूड विथ राहुल या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आपण आज आलेलो आहे तेरणे फाटाचे नवीन चालू झालेलं हॉटेल अशोका फॅमिली गार्डन रेस्टॉरंट. तर आपण आज आलेलो आहे पवई. इथं त्यांचे फूड कसे आहेत ट्राय करून सांगतो आणि बाकी भेटूया आतमध्ये. चला. शेठ नमस्कार. हे आहेत हॉटेल अशोका रेस्टॉरंटचे मालक. आपण पाहूया त्यांच्याकडे इथं काय काय फूड भेटतंय, कसं भेटतंय, आणि मी तुम्हाला बाकी त्यांच्याबरोबर बोलून सांगतो सगळं व्यवस्थित, नाही का. चला तर आपण त्यांच्या किचनमध्ये भेटूया. ॲम्बियन्स पाहू शकता मित्रांनो, एकदम नवीनच चालू झालेलं हॉटेल, नाही का. बनवले खूप छान, फॅमिलीसाठी पण एकदम मस्त बसायला. मित्रांनो किचनमध्ये आलो आपण. दादाचं काहीतरी काम चाललंय इथे. काय चाललंय दादा? हे चिकन लसूण कबाब चालू आहे ऑर्डर. हे पहा मित्रांनो, शेटणी कसं मस्तपैकी शेगडी आहे. शेगडी लाकडाचीच आहे, फक्त इलेक्ट्रिकवरती फॅन त्याला हवा देण्यासाठी आहे. म्हणजे चुलीची थोडी आधुनिक चूल म्हणावं लागेल, नाही का. आधुनिक चुलीवरती स्वयंपाक चालू आहे यांचा. इकडे पट्टी पण आहे. त्याला आपण काय मस्टर्ड ऑइल वापरतो ना. ओके, कच्ची घाणीचं मस्टर्ड ऑइल. आता आपण आलो तेव्हा पाहिलं असेल तुम्ही बाहेर. आता कस्टमर चालू झालेले, ऑर्डर चालू झाली, नाही का काकांना. काका काय कशाचं प्रिपरेशन चाललंय आता? तुम्ही काय करताय? मटन थाळी का? अच्छा. तर मित्रांनो मटन थाळी चालू येते सगळ्यांना. आणि इथं विशेष म्हणजे मित्रांनो रिपीट कस्टमर भरपूर आहे यांना. एकदा कस्टमर आला की रिपीट कस्टमर भरपूर आहे. आणि रिपीट कस्टमर असलं की आपल्याला समजतं की क्वालिटी असेल तर कस्टमर पुन्हा पुन्हा नक्कीच येतो. थाळीसाठी मटन फ्राय चालू आहे. हे पहा मित्रांनो, कस्टमरची त्यांची थाळी झालेली आहे ऑर्डरची. आणि थाळी पाहू शकता तुम्ही, एकदम भरगच्च आहे. कसं आहे क्वालिटी बिलिटी काय? टेस्ट एक नंबर आहे. कोण आलं आपण जेवायला? कोरेगाव जोडीदारच ते आमचे. अच्छा, जोडीदार आहे. म्हणजे एक आपला मित्राचा व्यवसाय टाकलाय तर टेस्ट करणे पण गरजेचं आहे, नाही का. रस्सा कसा वाटला तुम्हाला? रस्सा पण भारी. रस्सा भारी आहे ना. नक्की इथे कस्टमरला काय सांगताल तुम्ही? नक्की एकदा व्हिजिट करा. तुम्हाला जेवण आवडलेलं आहे तुम्ही. चला तर मित्रांनो, आपली ऑर्डर आलेली आहे. ही पाहू शकता, रेग्युलर मटन थाळी. तसेच ही आलेली आहे आपल्यासमोर स्पेशल चिकन थाळी. सोलकढी आहे, आळणी रस्सा, चिकन फ्राय. चला पाहूया, जेवण करून घेतो आता. आणि तुम्ही पाहू शकता आता माझ्या टेबलावरती आहे व्हेज, मटन आणि चिकन लसूण कबाब पण पाहू शकता ऑर्डर, नाही का. आता आपण ट्राय करून सांगतो मी तुम्हाला सगळं ही कशी टेस्ट आहे ते. चला पाहू. तर आता मी बरेचसे काही ठिकाणी पाहतो हॉटेलला की 260 280ला थाळ्या ठेवतात लोक. मी स्वतः पण काही दिवसापूर्वी केलं तर मला ते काही गोष्टी हे नाही झाल्या. मग मी आता माझ्या पूर्ण चॅनलमध्ये ठेवले. तर तुम्ही ही मटन थाळीची ठेवलेली ती का असं रेट ठेवलेला आहे? आपले ना मटन बी सेट क्वालिटी आहे. बाकीचे कसं आहे 500 रुपये 400 रुपये किलोने मटन भेटते. मटन बी आपण लोकांना सगळं नाही का बोलाय स्पेशल आपलं मटन द्यायचं चांगल्या प्रतीचं आपण मटन वापरतो. म्हणजे मटणाचे रेट पण तसे. हा म्हणजे जे घरगुती कस्टमर आणते ना 800 रुपये किलो तेच आपण मटन आणते. असं नाही की नाही का आपल्याला 400 भेटते 500 जास्त मटन आपण बनवतो. बरोबर आहे. काही ठिकाणी कसं म्हणजे आपण जशी आहे तशी आता ही तुमची थाळी पण पाहा, एकदम सोलकढी पण आपण देतो. सोलकढी आपल्या इथे पण देतो. आपण देखील आपण तयार करतो काय आपण स्वतः तयार करतो. ओके, म्हणजे सोलकढी दादा स्वतः तयार करतात. आपल्या इथं कुठेही तुम्हाला सोलकढी जवळपास भेटणार नाही. जेवढं की पचनासाठी सोलकढी खरंच खूप छान असते. त्याला आपण ट्राय करू. बाकी दादांनी बघू त्यांच्या आवडीसाठी नाही का या हॉटेल व्यवसाय झालेले, त्याच्यामुळे क्वालिटी कुठलेही कॉम्प्रोमाइज करणार नाही. आणि 330 म्हणजे मटन थाळीला काही जास्त रेट नाही. तुम्ही चांगल्या रेस्टॉरंटला जा 350 प्लस मटन थाळी असतं, नाही का. आपण हा रस्सा पाहूया चिकनसाठी, नाही का. आणि पीस पण भरपूर आहे. चिकन थाळी जी आहे आपली स्पेशल, त्या थाळीचा रेट काय आपला? हे स्पेशल 250 आणि साधी घेतली 200 रुपये. ओके, साधी थाळी घेतली तर 200 रुपयाला. अनलिमिटेड आहे. ओके, स्पेशल घेतली 250 रुपये. एकदम रिजनेबल रेट आहे. हा रस्ता पण छान आहे.
बाकीचे खाऊन नाव ठेवा, कस्टमर नाव ठेवलं की चांगली. ओके, म्हणजे खाऊन नाव ठेवा. खाऊन नाव ठेवा पण चांगली. चांगलं. ओके, म्हणजे कस्टमर नाव चांगलं काढत आहे. चांगलं. आपण फक्त सांगायचं खाऊन नाव खाऊन ठेवा. नाव ठेवा पण तुम्ही खाल्ल्यानंतर सांगा कसं नाव ठेवायचं हो. म्हणून ठेवायचं. रस आपण चिकन नंबर नाही खाल्लेलो. वेगवेगळं ना? ते आपण काय करतो फ्राय असं नाही का जसं कसं असतं आळणी करून ठेवायचं, मग रस्सा करून ठेवायचा आणि त्याच्यानंतर नाही का आळणी सुद्धा. ओके, तुम्ही त्याचा बघा रस्सा पण फेवरेट आहे. काय ठिकाणी मटन रस्सा, चिकन रस्सा आहे जर एखाद्याला मटनच्या एलर्जी जर मग तो खात नाही तरी आपला रस्ता पण रस्सा पूर्णपणे वेगळा असतो. म्हणजे ते खूप महत्वाचं आहे. रोटी आलेली घाला घ्या, रोटी घ्या ना. म्हणजे आपण तंदूर रोटी बनवतो. हा तंदूर रोटी केलं खायला आपल्याला अनलिमिटेड तंदूर रोटी लहान आणि तुमचं जे शेप आहे ते पण अनुभव येतो. 40 वर्षांचा रस्ता खरंच खूप छान आहे दादा. बऱ्यापैकी नाही भरपूर आहे. व्यवसाय कसं आहे, रिपीट कस्टमर आला फूडमध्ये तरच त्याला क्वालिटी आवडतो, रिपीट होतो. रस्ता मी पिलो, मला कुठलाही ठसका लागला नाही किंवा काही नाही का, म्हणजे एकदम व्यवस्थित आहे रस्ता. खूपच एकदम सहज बोटाने जर ऐकले ना एकदम नाही का वेगवेगळं सॉफ्ट आहे. आयडा कांदा लसूण वापरले काही ठिकाणी नुसतंच मसाल्यामध्ये फ्राय तसं करतात. नसतं. तसं नाही. कांदा वगैरे फ्राय करून व्यवस्थित नाही का लसूण पेस्ट प्रॉपर फ्राय असतं. म्हणजे प्रत्येक गोष्ट आमची अशी आहे खाऊन चांगलं नाव ठेवायचं. नाव ठेवायला आम्हाला चांगले नाव ठेवायचं. खरंच चांगलं म्हणजे चांगलं बोलण्यासारखी थाळी आहे. तीच पाहू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट म्हणजे सहज एका बोटाने जरी हे केलं. चिकनचं तरी ते piece आपलं 12 ॲव्हरेज आपण चिकन बी चांगलं 12 मध्ये average. 12 ॲव्हरेज. चिकन खरंच खूप छान आहे. आणि आपल्या त्यांनी त्याच्यात 2 थाळ्या आहेत. त्याच्याबरोबर व्हेजमध्ये पण भरपूर आयटम ठेवलेले आहेत. कारण कसं होतं फॅमिली कस्टमर आला सगळंच काही नॉन व्हेज खातील किंवा सगळेच थाळी खातील असं काय नाही. नाही कसं होतं लेडीज कस्टमरला फॅमिलीला काय होते भाकरी लेडीज शक्यतो काय म्हणतात आम्ही भाकरीचं खातो रोजच घरी खातो. रोटी कधी खायची ना लेडीज शक्यतो बऱ्याचशा आपल्या गावाकडचे लेडीज काही जास्त हा जो खात नाही. चिकन स्टॉक आहे ना तो पण खरंच खूप छान आहे. म्हणजे नाही का तिथं मागणी भारी लागतोय. म्हणजे ओव्हरऑल ही थाळी आपण बऱ्यापैकी ट्राय केली ना थाळी खरंच छान आहे. हे तुम्ही 250 रुपये देऊन खाऊ शकता. त्यासारखी थाळी म्हणजे परिपूर्ण थाळी यात तुम्हाला मला वाटतं ही पूर्ण थाळी मला सरला ना क्वांटिटी तर भरपूर आहे आणि मला बाकीचंही पण ट्राय करायचं. आपण चिकन थाळी थोडीशी साईडला ठेवूया आणि आपण त्यांचं जे स्पेशली त्यांनी आपल्याला दिलेलं आहे लसूण चिकन कबाब आपण एकदा ट्राय करूया. हा पहा आपल्या समोरात आलेला आहे लसुरी कबाब. पूर्ण म्हणजे हा तंदूर भट्टीमध्ये बनवलेला आहे. त्याच्यामुळे त्याचा असा स्मोकी वास येतो आहे. आणि मी आता हा खाऊन ट्राय करतो नाही का. आणि ह्याच्याबरोबर आपल्याला आलेली आहे ती ग्रीन चटणी. चला एक मी बाईट घेतो आणि सांगतो कसा स्वाद लागतो नाही का. ही पाहिजे ग्रीनची चटणी ना पुदिना चटणी ना वेगळंच नाही कबाबचं ना स्वादच काहीतरी वेगळा होते. एक नंबर आहे मित्रांनो. असे व्हायला आलं ना लसूण कबाब खरंच ट्राय करा. स्टार्टरमध्ये ना खरंच भारी कबाब खाली मी याच्या आधी लसूण कबाब पहिल्यांदा झालं खरंच अप्रतिम आहे. त्यांनी ते भट्टीवरती तयार केलं ना त्याचा तो स्मोक जाणवतो आपल्याला नाही का. लसूण कबाब आहे ना मला खरंच खूप आवडलं आहे. बोलतो बोलतो मी तुझं खात राहतोय. जे शेट स्वतःला आवड असल्यामुळं त्यांनी हॉटेल चालू केलेलं आहे. आणि खरंच आवडीप्रमाणेच त्यांनी थाळ्या पण तशाच ठेवल्या.
तुम्हाला सगळं ट्राय करायचं त्याच्यामुळे मी थोडं तर मित्रांनो आपण हे अन्न कधी वाया घालत नाही. आपल्याबरोबर आपले कॅमेरामॅन आहेत, आम्ही सगळं मिळून मग आम्ही थोडंसं प्रस्त करतो. जे काय घेतलं आपण त्याचं शेवट ट्राय करणार वाया काय जात नाही किंवा वेस्टेज काय असं फेकून देण्यासारखं चालतं. आपण यांचा व्हेज ही जी थाळी यांची व्हेज चीज कॉटन ती ट्राय करू. ती पण पनीर चीज आहे, व्हेज चीज कॉटन ग्रेव्ही पाहू शकता तुम्ही एकदम नाही का. थोडंसं वरून लिंबू घेऊया आणि आपण हिला तंदूर रोटी बरं ट्राय करू. कसं थोडेसे ग्रेव्हीचे पदार्थ खायचे म्हणजे भाकरी बरं घेऊन उपयोग नाही, त्यासाठी रोटीच पाहिजे. मी ग्रेव्ही ट्राय करतो पहिले. मित्रांनो पनीर चीज कॉटन आपण पहिल्यांदाच ट्राय करतोय. आणि त्याला जे त्यांनी चीज ते वापरले ना सगळं अमूलचं वापरले. एक क्वालिटीत आणि क्वांटिटीत कुठलाही कंजूसपणा नाही. आणि त्यांनी जे पनीरचं हे बनवलेलं आहे जे कॉटन पनीर म्हणतात हे पनीर आहे थोडंसं क्रिस्पी पण झालेलं आहे नॉर्मली. ते पाहू शकतो. बाकी इतर ठिकाणी आपण पनीर मसाला किंवा पनीरचे दुसरे भरपूर पदार्थ घालतो. पण यांचा पनीर चीज कॉटन 100% ट्राय करा मित्रांनो. एकदम लाजवाब ग्रेव्ही. ठीक आहे. नॉनव्हेज आपण मी तुम्हाला काय सांगत होतो व्हेज मी पहिल्यांदा ट्राय करतो. बाकीच्या ठिकाणी आपण केलं. हा जो पदार्थ आहे ना त्या हॉटेलला मला स्पेशली मी सांगेल हा पदार्थ तुम्ही व्हेजसाठी येत असेल ना दुसरं काय ट्राय करण्यापेक्षा व्हेज चीज कॉटन नक्कीच ट्राय करा. म्हणजे लहान मुलांना पण आवडेल असा पदार्थ आहे. पनीर कोफ्ता आहे ना त्या टाईप केले होते किंवा त्याच्यापेक्षा एक टॉप लेवलला आहे. थम्सअप या पनीर चीज कॉटनसाठी थम्सअप. मी आता थोडंसं पाणी पिणार आणि मग मटण ट्राय करणार आहे. कारण आपला मटण म्हणजे आपला जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मटण घालायला कुठेच टॉप करायला नाही. मटणाचा रस्सा जर टॉप असेल ना तर पूर्ण हाई टॉप. आणि खरंच हा रस्सा आहे ना खरंच खूप छान आहे. आणि आता काला चरून घालतोय ना त्याच्यामुळे ते फीलच वेगळं आले. आणि तुम्ही पाहू शकता हा पहा नळीचा पीस आहे. नळीचा पीस असा ओढून खाण्यातच मजा असते. पाहू शकता तुम्ही. खरंच खूप छान जेवण आहे. एक नंबर. वडिलांच्या हातची मटण भाजी होती असं वाटते. मटण एकदम सॉफ्ट आहे. सगळं नाही का आचारला हा पा आळणी मटण रस्सा. काय प्रॉब्लेम नाही. पूर्ण मटणाचं सूप आहे. नंतर वरून पाणी टाकलेलं नाही. मटण सूप प्रॉपर नाही. तर मलाही थोडंसं प्रोत्साहन भेटण्यासाठी तरी ॲटलिस्ट नाही का सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुमच्या जवळपास काय कुठलं हॉटेल असेल एखादं चांगलं तर नक्की सजेस्ट करा. नक्कीच आपण टेस्ट ट्राय करू. तुमचं आवडत सुद्धा एवढी घेतली आहे विचार करा तुम्ही. खरंच क्वालिटी सोलकडीला राईस पण इंद्रायणी आहे. थोडंसं ट्राय करतो मी. रस्ता मात्र मटणाचाच घेणार आहे. जी एकदम नॉर्मली तिखट नाही काय नाही कुठलंही. मला याच्यामध्ये ना एक गोष्ट जाणवली आहे रस्त्यामध्ये की त्या काही ठिकाणी गरम मसाले ओव्हर वापरले जातात तरी बिर्याणीसाठी. तसा काही विषय नाही. तरी
जे घरगुती वाटण वापरतात त्या टाईप रस्ता आहे. खरीच मित्रांनो ट्राय करा. नवीन हॉटेल आहे. जेवण खरंच खूप छान झालं. नॉनव्हेज आपण ट्राय केले. चिकन मटन अप्रतिम आहे. विशेष तिथं जे आवडलं आपल्याला तिथं चिकन लसूणी कबाब पूर्णपणे मी संपवलेलं आहे. चिकन लसूण खरंच खूप छान होतं. थोडंसं तंदूरला साईडला ठेवून वेगळं काहीतरी काय ट्राय करायचं म्हटलं तर चिकन लसूणी कबाबांचा सगळ्यात बेस्ट नॉनव्हेजमध्ये. पनीर चीज कॉटन जी क्रिस्पी आणि ग्रेव्हीला जेवढी टॉपची होती ना की मी तुम्हाला सगळ्यात जास्त इथं रिकमेंड करेल ना व्हेजवाल्यांसाठी पनीर चीज कॉटन. पनीर चीज कॉटन तुम्ही इथं ट्राय करा म्हणजे करा. हे सगळ्यात बेस्ट पनीर चीज कॉटन. चला भेटूया आपण नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओला. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो. तर नवीन व्हिडिओ तुम्हाला येतील. चला भेटूया पुन्हा नवीन ठिकाणी.